31 डिसेंबरच्या मध्यरात्री पारधी जिल्हा जळगाव येथे झालेल्या भीषण जाळपोळ नंतर आतापर्यंत सर्वात मोठी शोकांतिका अशी झालेली आहे की महाराष्ट्र राज्याचे जे संकटमोचक गिरीश भाऊ महाजन असतील किंवा तेथील स्थानिक आमदार आणि जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत ते किंवा दुसरे एक आमदार आणि मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा आतापर्यंत तेथील पीडितांची कोणतीच भेट घेतलेली नाही, त्यांना कोणतीही सांत्वना दिलेली नाही, त्यांच्याबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही किंवा पीडितांना कोणत्याही प्रकारची कोणतीही मदत देण्यात आलेली नाही। ही अत्यंत खेदाची बाब आहे की आतापर्यंत ज्यांनी संविधानाची शपथ घेतलेली आहे, मग ते अधिकारी असो, ते पदाधिकारी असो, आमदार असो, खासदार असो, लोकप्रतिनिधी असो किंवा इतर कोणतेही लोक, त्यांनी संविधानाची शपथ घेतली तर त्यांनी जनतेची सेवा करायला पाहिजे, आपले कर्तव्य बोलता त्यांनी सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे। पण असे दिसून येत आहे की काही पोलीसवाले असो किंवा प्रशासनिक अधिकारी असो ते गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण अत्यंत संत गतीने हा तपास सुरू आहे आणि या तपासाबद्दल आम्हाला साशंकता निर्माण होते की 2.5 कोटी रुपयाचं झालेलं नुकसान हे फक्त काही लाखाच्या घरात दाखवण्यात येत आहे आणि त्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। 50 ते 100 लोकांनी मिळून ही घटना अंजाम दिली असेल अशी शक्यता आहे। याबद्दल पुरावे सुद्धा असतील, पण लोकात प्रचंड भीतीचे वातावरण आहे, कोणी पण समोर यायला तयार नाही। याच्यानेच समजतो की याची तीव्रता किती होती। म्हणून आमची शासनाला अशी विनंती आहे, कालच्या दिवशी सुद्धा जेव्हा महामहिम राज्यपाल जळगाव दौऱ्यावर आले होते तर आम्ही एक स्वतंत्र समिती, जांच समिती, न्यायिक समिती याच्यावर बसून सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती आणि यापुढेही आम्ही निरंतर न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू आणि पीडितांच्या पाठी राहू अशी आमची आशा आहे आणि असा आमची एल्गार आहे आणि तोपर्यंत आम्ही आमचा लढा सोडणार नाही हे आम्ही जाहीर करतो। धन्यवाद।